आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता शरू जी आहे ती मात्र आता विचार करत असते की अजून आला कसा नाही यार हा, यायला हवा होता एव्हा ना, असाही ती आता विचार करते. आणि तिची नजर ना ही सारखी बाहेरच असते. जेव्हा तिची नजर बाहेर असते ना तेव्हा तिचं लक्ष फक्त आता जयकडे असतं. शेवटी आता ती कंटाळून ठरवते की जाऊ दे, ह्याला आता निदान मॅसेज तरी करूया. आणि म्हणूनच मग आता तिचं मॅसेज करायचं ठरतं. तोपर्यंत तिथे आता मॅक येतो. मॅक तिथे आल्यावर आता शरूला म्हणत असतो की ते नाही का ते. मग शरू म्हणते काय, नीट बोल ना. तेव्हाच तिला आता मॅक सांगत असतो की अगं मला ते म्हणायचं आहे की इकॉनॉमिक. अच्छा, मग आपण त्याच्यावरच काम करतोय, त्याचबद्दल सध्या तरी बोलणं चालू आहे. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जय आता चाललेला असतो आणि त्याला अचानकपणे मेसेज येतो. जसा आता त्याला मेसेज येतो ना तसा तो आता विचार करतो की नक्कीच हा मेसेज शरूने पाठवलेला असेल. आणि मग तो मेसेज वाचायला सुरुवात करतो. मेसेज वाचता वाचता त्याला आता समोर एक दुकान दिसतं जे की त्याला आता गिफ्ट घ्यायचं असतं शरूसाठी. मग तो विचार करतो की शरूसाठी तर आता आपण गिफ्ट घ्यायला हवं ना. म्हणूनच मग आता त्या दुकानात तो गेलेला असतो. कारण साक्षीने सांगितलेलं असतं की तू शरूसाठी काहीतरी घे. मग तिला थँक्यू बोलायचं म्हणून का होईना आता तो तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला गेलेला असतो. जेव्हा आता तो त्या दुकानात गिफ्ट बघतो तेव्हा वेगवेगळे फ्लॉवर्स त्याला दिसत असतात. मग दुकानामधली जी बाई आहे ती त्याला म्हणत असते की तुम्हाला काय बघायचं आहे, फ्लॉवर्ससोबत आपल्याकडे केकही आहेत, सो केकही बघताय का. पण तेव्हाच ना त्याला तिथे आता सूर्यफूल जे आहेत ना त्याचा एक बुके भेटतो. आणि मग तो बुके आता आपल्या हातात घेतो आणि तो ठरवतो की हाच तो बुके आहे जो की आपण परफेक्ट असा तिला देऊ शकतो. तेच आता त्याने बुके घेऊन तो डायरेक्टली कामावर आलेला असतो. तेव्हाच ना शरू त्याच्या कॅबिनमध्ये जाते आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्याला म्हणत असते की ऑल ओके ना, म्हणजे तुला आता बरं वाटतंय ना, की अजूनही तुला त्रास होतोय. तेव्हाच ना शरूला तो म्हणत असतो की नाही मी आता ओके आहे, असंही आता त्याने सांगितलेलं असतं. जेव्हा आता तो तिला हे सगळं सांगतो तेव्हा कुठे जाऊन ना आता शरू शांत राहते. मग शरू आता जयला म्हणते की थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. आणि मग तो म्हणतो की काय आणलं आहेस तू माझ्यासाठी. तेव्हाच ना ती आता आणलेला जो उदी आहे म्हणजे स्वामींची जी उदी आहे ती मात्र आता त्याच्या डोक्याला लावते आणि म्हणते की आता तुला काहीच होणार नाही, आता नेहमी स्वामी आपल्या पाठीशी आहे असं तुला वाटत राहील, काळजी करू नकोस. मग तेव्हाच ना जय आता शरूलाही म्हणतो की तुझ्यासाठी सुद्धा मी एक गिफ्ट आणलं आहे. तर शरू म्हणत असते की तू काय आणलीस माझ्यासाठी गिफ्ट. तेव्हाच ना आता जय म्हणत असतो की ते काय आहे ना तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलंय, म्हणजे मला तुला थँक्यू बोलायचं आहे. शरू म्हणते कशासाठी. जय म्हणतो की त्या दिवशी मला एवढं बरं नव्हतं पण तू माझ्यासाठी किती काय काय केलंस आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुला एकट्याला सोडून तिकडनं निघून गेलो ना, किती ते वाईट ना, असंही आता बोललं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र शरू जी आहे ती म्हणत असते की अरे त्यात काहीच नाही, मला एवढं काही नाही वाटलं, तू काळजी करू नकोस, असंही आता बोललं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा कुठे जाऊन ना आता शरूला सुद्धा बरं वाटतं. शरूसाठी आता जयने एक बुके आणलेला असतो आणि तो बुके तो तिला देतो. त्यावर शरू म्हणते की आता हे काय. त्यावर जय म्हणतो की तू माझ्यासाठी एवढं केलंस तर तुझ्यासाठी मी एवढं तर करू शकतो ना. आणि असं बोलून तो आता तिच्या हातामध्ये तो बुके देतो आणि तिला थँक्यू बोलतो. त्यावर आता तिला हसू येतं. ती म्हणत असते की तुला थँक्यू बोलण्यासाठी हा बुके द्यावासा वाटला का. काय यार तू पण, म्हणजे विचारच करू शकत नाही आहे मी की तू थँक्यू बोलायला हे फूल दिलं आहेस मला. तेव्हाच ना, म्हणजे आता जनरली लोक गुलाबाची फुलं त्याचा बुके देतात. मग तेव्हाच ना तू ऑलरेडी रोज क्वीन आहे त्याच्यामुळे तुला रोजची गरज नाही आहे. तर आणि तसंही सूर्यफूल म्हणजे कसं सदा एकदम हॅप्पी एकदम स्मूथ असतं, त्यासाठी तुझ्यासाठी स्पेशल हे सूर्यफुलाचं बुके. आणि ही फुलं कशी नेहमी टवटवीत असतात अगदी तुझ्यासारखी, म्हणूनच तुझ्यासाठी हा बुके आहे, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा शरूलाही आवडतं की जयने तिच्यासाठी बुके आणि दिलाय आणि त्याचबरोबर तिला दिलेली कॉम्प्लिमेंट, त्यामुळे आता ती खूप जास्त अशी खुश असते. आणि ती म्हणत असते की आवडलं आहे मला, म्हणजेच खरं तर मलासुद्धा आधी वाटलं नव्हतं की माझ्यासाठी तू एवढं सगळं काही करशील, पण खरंच ना खूप छान केलंस बघ तू, आवडला हा मला.
असं बोलून आता तो तिचं कौतुक करत असतो आणि तीसुद्धा त्याचं कौतुक करत असते आणि त्यामुळे आता त्यांचं बोलणं जे आहे ते मस्त असं सुरू असतं आणि तेव्हाच ना शरू आता थँक्यू वगैरे त्याला बोलते आणि तीसुद्धा तिकडनं निघते, कारण तिला आता जे फ्लॉवर्स दिलेले असतात ना ते खूप जास्त आवडतात आणि त्याचमुळे ना आता ती त्या फ्लॉवर्स हातात घेऊन ना त्यांचं कौतुकही करत असते. तेव्हाच ना दुसरीकडे आता घरी ती येते. पमाने आता मस्त नागपंचमीची पूजा वगैरे केलेली असते. नागपंचमीची पूजा वगैरे झाल्यानंतर आता व्हिडिओ कॉल येतो, तो सुद्धा कोकणात ना, कारण सुभाष ना आता मयूला घेऊन कोकणात गेलेले होते आणि तिकडेच जाऊन त्यांनी आता व्हिडिओ कॉल केलेला होता आणि त्यांनी जी पूजा केलेली होती ना तीसुद्धा आता त्यांनी दाखवलेली होती. मग आता व्हिडिओ कॉलमध्ये त्यांनी केलेल्या पूजेमध्ये जे जे काही ठेवलेलं आहे ते दाखवलं जातं. तेव्हाच ना आता खूप छान वाटतं आणि तेव्हा आता म्हटलं जातं की खरंच ना खूप छान केली आहे बघा हा पूजा तुम्ही. आणि तेव्हाच तुम्ही आज काय केले, म्हणजे काकूंनी काय केले तिथे, असं शरू विचारते. तर काकूंनी ना पातोळ्या केल्या आहेत. मग तिकडे आणि इकडे सेमच आहे की सगळं, असंही आता बोललं जातं. मग तेव्हाच ना दुसरीकडे गौतम आलेला असतो. गौतम आल्या आल्या बाबांना म्हणतो की बाबा सॉरी, तसं यायला उशीरच झाला, पण मी आज आलोय पण तुम्ही नाही. मग अरे असू दे ना. मग काय म्हणतोस आता गौतम त्यांना सांगू लागतो की काय आहे ना की मी ना तुमच्यासाठी स्पेशली आणलेलं आहे हे गिफ्ट. म्हणजे काय आणलं आहेस तू ते तरी सांग. मग आता गिफ्ट आणलेलं आहे ते म्हणजे बघा ना तुमच्यासाठी मी आता हे पेढे आणलेत, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं काही करताना म्हणून स्पेशली तुमच्यासाठी. अच्छा म्हणून आणलेस का तू हे, आवडलं हां. पण आता तुमच्यामुळे मी जॉबला जायला लागलो आणि माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं झालं, यासाठी तुमचे आभार मानायचे होते, म्हणूनच तुमच्यासाठी स्पेशली हे आणले, असंही आता तो बोलत असतो. आणि माझ्या आयुष्यात जेव्हापासनं आसावरी आली ना तेव्हापासनं माझं आयुष्य जे आहे ना ते एकदम छान आणि एकदम व्यवस्थित झालं आणि ते म्हणूनच तर मी तुम्हाला हे स्पेशली आणून दिले. आणि आता तुम्हीच नाही येत ना तर मला कसंच वाटते. हो रे, आल्यावर बघूया ना आपण. मग तेव्हाच ना बाबांनाही कौतुक वाटत असतं. ते उलट गौतमला म्हणतात की उलट तूच चांगलं काम केलेस आणि म्हणूनच तुझ्यासाठी हे तर एवढं तर होतंच. मग तेव्हाच दुसरीकडे आता मोबाईल वगैरे ठेवून ना त्या सगळ्याच जणी म्हणत असतात की चला आता आपण आतमध्ये जाऊया. तसंही आता ना त्याने येताना मिठाई तर आणलेलीच असते आणि सोबतच ना आता पमा त्याला सांगत असते की आता पातोळे खाल्ल्याशिवाय कुठेही, असं गौतमला म्हणते. तर गौतमही बोलतो की वा आज पातोळे केले, तर हो हो खाणार ना. मग आता त्यांच्या गप्पा वगैरे रंगतात, तेच आता गौतमला बाहेर घेऊन गेलं जातं. मग आता सगळीजणं आतमध्ये जाऊन गप्पा वगैरे मागत असतात. तोपर्यंत आसावरी जी आहे ती गौतमला किचनमध्ये घेऊन गेलेली असते. मंचेकर काका आलेले असतात आणि ते म्हणतात मग आज काय तुमच्याकडे मेनू. तर मंचेकर काकांनी सांगितलेलं असतं आमच्याकडे तर खांडवी आहे, तर मग तुमच्याकडे काय. आमच्याकडे ना आज पातोळे केले आहे, मला पातोळे द्याल ना बहिणी. हो का नाही, देणार ना, बसा. मग तुम्हाला 4 नाही 6 पातोळे देते. मग तर झालं. दुसरीकडे आता तेजस्विनी बसलेली असते. तेजस्विनीला आता आजी सांगत असते की ग्रुपवर श्रावण सुरू झाला आहे ना त्याचा मेसेज आला आहे. हो हो ग्रुपवर मेसेज आला आहे का, चालेल चालेल. मग आता त्या ग्रुपचं आणि तुमचं तुम्हालाच काय ते माहिती, असंही आता बोललं जात असतं. मग तेव्हाच ना हो माहिती आहे ना, ग्रुपवर आमच्या सहज बोलणं सुरू असतं. तेच आता आजीने ना श्रावणातलं काही गाणं वगैरे लावलेलं असतं, जे की आता त्या गाण्याचा सुद्धा तेजस्विनीला त्रास होत असतो. तेजस्विनी सांगत असते की प्लीज ना ती गाणी बंद करा बरं. का गाणी का बंद करायची आहेत, असू दे ना. मग तशी शेवटी ना आजी कंटाळून गाणी बंद करून टाकते. तेवढ्यातच तिकडे आता जय आलेला असतो. जय आल्यावर आता आजी त्याला ओरडते आणि म्हणते की काय रे जय, एवढं तुला बरं नाही आहे, तू आजारी आहेस, तरीसुद्धा इथे तिथं कशाला फिरत बसायचं, असलं जिमला जायचं एवढं, असंही आजी ओरडत असते. मग तेव्हा तो आजीला सांगतो की नाही गं, आता मला बरं वाटतंय, नको इतकी काळजी करू माझी, असंही आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती हे सगळं काही सांगते ना तेव्हा मात्र आता ठीक आहे तू मग काळजी करू नकोस बस. मग तेव्हाच ना तो नाश्ता करत असताना ना गाणी गुणगुणत असतो, जे की जयला गाणी गुणगुणताना वगैरे कधीच बघितलेलं नव्हतं, कधीच त्याचं गाणं वगैरे ऐकलेलं नव्हतं आणि आज चक्क गाणी वगैरे गुणगुणतोय जय. मग आता थोडं टेन्शनच येतं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा कळतात ना तेव्हा मात्र आता जय जो आहे तो म्हणतो आजीला की काही नाही, जस्ट असंच, म्हणजे आज काही ना एक्सरसाइज केलं आहे ना, सो मूड थोडा ठीक आहे म्हणून माझ्या
तोंडातनं गाणी आली असतील, बाकी काही नाही. पण आजीला ना आता जयचा हा जो स्वभाव असतो ना बदलत चाललेला, तो कुठेतरी आवडत असतो आणि आजीने ना त्याला बरोबर ओळखलेलं असतं. तर आता तो उगाच कारणं देत असतो. तो आता तिथे बोलत असताना आजी त्याला म्हणते की ऐ चुप रुस्तम, मला काही कळत नाही असं वाटतंय का? मला ना सगळ्या गोष्टी कळत आहेत हा तुझ्या. तुला जरी असं वाटत असेल की मला कळत नाही तरी. मग तेव्हाच ना इकडे तेजस्विनी बसलेली असते आणि तेजस्विनीला जयच्या हातामध्ये असलेलं ते शायनर नावाचं फ्रेंडशिप बँड दिसतं. मग आता तेजस्विनी त्याच्याकडे बघतच राहते. तेजस्विनी जयला म्हणत असते की काय रे ते काय आहे? इकडे आता आजी तेजस्विनीची मजा घेत असते. तेच तेजस्विनीला ते बँड दिसलेलं असतं आणि तेजस्विनी विचारते त्याला, अरे हे काय? पण आता तो कसं सांगणार ना की शरूने दिलं आहे. त्यामुळे ना आता तो थोडा दचकतो. तो विचार करतो की मॉमला आता काय उत्तर देऊ. मग तेव्हाच तो म्हणतो की ते फ्रेंडशिप बँड आहे मॉम. अरे पण फ्रेंडशिप बँड आहे ते मला पण दिसतं आहे, पण बांधलं आहे कोणी तुला फ्रेंडशिप बँड? तुझा आहे तरी कोण फ्रेंड ते तरी सांग. मग आता आजीसुद्धा मुद्दामून ना जयची थोडी मजा घेत असते. जयला म्हणत असते की काय रे कोणी बांधला आहे फ्रेंडशिप बँड सांग तरी. जय आता उठून चाललेला असतो. तेच आता जय खोटं बोलतो आणि जय सांगतो की हा फ्रेंडशिप बँड ना माझ्या मित्रानेच म्हणजे मॅकने बांधला आहे. काय? मॅकने फ्रेंडशिप बँड बांधला आहे? हो मॅकने बांधला आहे. शरूचं तो नाव नाही सांगत. मग आता मॅकने का फ्रेंडशिप बँड बांधला आहे? तो काय तुझा मित्र आहे का? अगं नाही गं, ऑफिसमध्ये नाही का त्या दिवशी फ्रेंडशिप डे सेलिब्रेट झालं, मग तो सुद्धा आता माझ्यासोबत काम करतो, इतका व्यवस्थित सोबत माझ्या असतो, सो त्याने फ्रेंडशिप बँड बांधला. मग तेव्हाच ना तेजस्विनी म्हणत असते की मित्र म्हणून आहे ना जास्त त्याला डोक्यावर चढवू नकोस, मग कामाच्या बाबतीत ना व्यवस्थित कामं करत नाही. तेव्हा जय म्हणत असतो की नाही गं मामा, तू समजते तसं मॅक खरंच नाही आहे. कामाच्या ठिकाणी काम करतो मॅक आणि जेव्हा त्याला गरज असते तेव्हा मी मित्राप्रमाणे त्याच्यासाठी असतोच आणि तोही माझ्यासाठी असतो. त्यामुळे उगाच त्याच्याबद्दल वाईट साईड बोलणं ते बरोबर वाटत नाही, असंही आता त्याने म्हटलेलं असतं. तेव्हा जेव्हा या सगळ्या तो गोष्टी बोलतो तेव्हा तेजस्विनी शांत होते. पण तेजस्विनीला असं वाटत असतं की नक्की शरूने दिला असेल, पण शरूनच दिलेला होता. पण इकडे मात्र आता खूपच असं मस्त असं जयने उल्लू बनवलेलं होतं, कारण त्याला माहिती होतं जर मी खरं सांगायला गेलो ना तर आई आपल्यावर ओरडणार. तेवढ्यातच ना आता तिथे ड्रायव्हर आलेला असतो आणि तो म्हणत असतो की साहेब तुमच्या गाडीमध्ये सापडलं. मग आता ते बिल असतं जे की काल ज्या शॉपमध्ये तो गेला होता बुके घ्यायला, त्या बुके घेतल्यानंतर त्या शॉपमधल्या बाईने त्याला एक पावती दिलेली होती आणि तीच पावती आता त्याला तिथे भेटलेली होती आणि तो आणून देत असतो. आणि मग जेव्हा ती बुकेची पावती आणून दिलेली असते त्याच्यामध्ये सनफ्लॉवरची फुलं जी घेतलेली असतात ते लिहिलेलं असतं आणि सोबतच ना फ्लॉवरचं बिल 1100 रुपये झालं आहे हे सुद्धा लिहिलेलं असतं. आणि मग हे फ्लॉवर्स आणि कोणाला दिलेत हेही आता विचारलं जातं. मग फ्लॉवर्स कोणाला दिलेत विचारल्यानंतर ना तो सांगत असतो की काय आहे ना काल एका कंपनीमध्ये माणसांकडे जायचं होतं कॉन्ट्रॅक्टसाठी आणि त्यासाठी मी फ्लॉवर्स घेऊन गेलो होतो. असंच रिकाम्या हाती कसं जाणार ना, सो म्हणून मी फ्लॉवर्स वगैरे घेऊन गेलो होतो असं आता सांगितलं जातं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा नक्कीच कॉन्ट्रॅक्टसाठी गेला होतास ना की बाकी अजून कोणाला फूल वगैरे घेऊन गेला होतास असंही आता विचारलं जातं. नाही त्याचसाठी घेऊन गेलो होतो, बाकी काही नाही असं बोलून आता जय जो आहे तो विषय टाळत असतो. जय जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता इकडे ना शांत राहण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. तेच आता इकडे जय जो आहे तो कसंबसं उल्लू बनवतो तिकडनं आणि निघतो. पण इथे तेजस्विनीच्या डोक्यात ना एक नाही हजारो प्रश्न फिरत असतात. त्याला कुठेतरी ना तिला डाऊट येत असतो की काहीतरी गडबड आहे. जयने खरंच तो बुके तिच्यासाठी घेतला तर नसेल ना असंही वाटत असतं. ते जिकडे मंचेकर आलेले असतात आणि ते म्हणतात मी तुमच्या आशूसाठी चांगलं स्थळ आणलं आहे. मग मंचेकरांना इकडे पमा सांगत असते की तुम्हाला याआधी मी सांगितलं आहे की मी स्थळ आहे तिचं लग्न ठरलेलं आहे, मग तुम्ही स्थळ का आणताय? अहो श्रीमंतांचा काही भरोसा असतो का? श्रीमंतांची मुलं ना ही अशीच असतात, त्यांना एक पोरगी भेटली तर दुसरी पोरगी तिला सोडून नवीन लग्न करणार, हे असं असतं. आता आशावारीचं अजून कुठपर्यंत काय झालं आहे? फक्त तुमचं बोलणं झालं आहे ना, पुढे अजून काही झालं आहे का? नाही ना. तेव्हा पम्मा सांगत असते त्या मंचेकरला जरा शांत व्हा, कारण गौतम आतमध्येच असतो आणि गौतमने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेच आशू आणि गौतम बाहेर जातात तेव्हा ना पमा आता सांगत असते की तुम्ही हे सगळं बोलत होतात ना तो हाच मुलगा आहे ह्याचं आणि माझ्या आशूचं लग्न ठरलं आहे हे देखील आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे काही झालं तर गौतमला आवडत नसतं की जे काही त्याच्या विरुद्ध बोललं जातं येते आणि त्यामुळेच ना आता तो बघत असतो. आणि त्याच वेळेला पमा सांगते की तुम्ही ज्या मुलाबद्दल बोलत होता ना तो हाच मुलगा आहे, पण मला सांगा हा मुलगा असला म्हणून काय झालं? तुम्ही ह्या मुलाच्या भरोशावर का राहताय? ह्यांनी लग्न ठरवलं आहे ठीक आहे, यांच्या पण काही अटीबिटी असतील ना, त्या अटी मान्य झाल्या ना तर ही लोक लग्न कधीही मोडू शकतात. आणि तुम्हाला सांगतो ह्यांनी साखरपुडा वगैरे काही ठरवलं आहे का? केला आहे का? काहीच नाही ना, फक्त लग्न ठरवून होतं का? त्यांना सुपारी तरी फोडली गेली पाहिजे होती, साखरपुडा तरी झाला पाहिजे होता, तर ह्या सगळ्याला अर्थ होता. तुम्ही या सगळ्यामध्ये काहीच करत नाही आहे म्हटल्यावर आपली मुलगी कितीतरी दिवस अशी राहणार आहे?
तुम्ही थोडा विचार करा ना. असंही आता इकडे मंचकरांनी पम्माच्या आसावरीच्या डोक्यात हे सगळं खूळ घुसवलेलं असतं. त्यामुळे आता इथे ना ती थोडी टेन्शनमध्ये असते, कारण मंचकर बोलत असतात ते पण बरोबर आहे, कारण सगळ्यांनाच ते असं वाटणं स्वाभाविकच आहे. आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ना इकडे मात्र आता पम्मा जी आहे ती थोडा विचार करू लागते, कारण मंचकर बोलत होते तेही पॉईंटमध्ये खरं होतं. आता आसावरी गौतम हे तर एकमेकांकडे पाहत असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.